शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा आज 6वा दिवस असून सकाळी कडू यांना रक्ताची उलटी होऊन प्रकृती ढासळल्याने राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावेत, अन्यथा रविवारी 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यभरातील दिव्यांग शेतकरी, शेतमजूर, मूकबधीर, कामगार, वाहनचालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे। राज्यभरातून 40हून अधिक आमदार, 10पेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत। बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे। बच्चू कडू यांनी 16 मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। 8 जूनपासून ते उपोषणाला बसलेले आहेत। मात्र सरकारने अजूनही बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही। त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोथट करण्यासाठी येत्या 15 जूनला रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे। या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहारकडून करण्यात आलं आहे।